सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. यापूर्वी आपण समग्र प्रगती पत्रक अंतर्गत येणाऱ्या 6 विकास क्षेत्रांच्या व्हिडिओंना दिलेल्या भरघोस प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. आज आपण विकास क्षेत्र 2 विषय सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास या संदर्भात माहिती मिळवूया. अभ्यासक्रमाचे ध्येय आहे CG4. बालके भावनिक बुद्धिमत्ता विकसित करतात, म्हणजेच त्यांना स्वतःच्या भावना समजून घेऊन त्याचे व्यवस्थापन करण्याची आणि सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण होते. पुढचे विकास क्षेत्र CG5. बालके उत्पादक कार्याबाबत व सेवेबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात. CG6. बालके स्वतःभोवतालच्या नैसर्गिक वातावरणाबद्दल कृतज्ञताभाव दर्शवितात. विकास क्षेत्र आणि त्या अंतर्गत निश्चित केलेल्या क्षमता तुम्हाला सोबत दिलेल्या छायाचित्रात दिसत आहे. यापैकी मी निश्चित केलेली आजची क्षमता आहे CG4.5. शाळेत आणि वर्गात सामाजिक नियम समजून घेऊन त्याप्रमाणे सकारात्मक वर्तन करतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती किंवा उपक्रम आहे आपला वर्ग आपले नियम. यासाठी विद्यार्थ्यांकडून आपल्या वर्गाचे स्वच्छता, शांतता, शिस्त या संदर्भात नियम तयार करून घेणे. त्यानुसार नियमितपणे विद्यार्थ्यांच्या योग्य कृतीचे निरीक्षण करणे आणि सकारात्मक वर्तन दिसते का ते पाहणे. मूल्यांकनासाठीचे प्रश्न. आपला वर्ग स्वच्छ राहण्यासाठी नियम सांग. 2. तुझ्या मित्राने वर्गात कचरा केल्यास तू काय करशील? आणि तिसरा प्रश्न आहे स्वच्छतेचा आपल्याला काय फायदा होतो? यावर अधिक प्रश्न तुम्ही तयार करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा भाग मूल्यांकन निकष संच म्हणजेच रुब्रिक. पहिली क्षमता आहे जाणीव जागृती. या अंतर्गत कामगिरी स्तर आहे निर्झर. या अंतर्गत मी रुब्रिक निवडलेला आहे. नियमांचा अर्थ थोडक्यात सांगतो. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. नियम का पाळावेत हे उदाहरणासह सांगतो. आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. नियम न पाळल्यास काय परिणाम होतात हे स्पष्ट करतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी. पुढील क्षमता आहे संवेदनशीलता. या अंतर्गत कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे. नियम पाळण्याचा प्रयत्न करतो पण आठवण करून द्यावी लागते. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. बहुतेक नियम स्वतःहून पाळतो. आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. स्वतःहून नियम पाळतो आणि इतरांनाही समजावतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल त्याला बरोबर अशी खूण करावी. तिसरी क्षमता आहे सृजनशीलता. या अंतर्गत कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे. नियम पाळण्याचे कारणही सांगतो. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. नियम पाळताना त्या संदर्भात उदाहरणे सांगतो किंवा समजावतो. आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. स्वतःहून नवीन नियम सांगतो व त्याचे पालन करतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी. मूल्यांकन उपक्रम आणि रुब्रिक संदर्भात केलेले व्हिडिओ आपणास मार्गदर्शक ठरत असतील तर इतर अनेक शिक्षकांपर्यंत हे व्हिडिओ आठवणीने शेअर करा. धन्यवाद.